चाट लावा ते चाट लावा. बयनदार उघडलं थोडा इकडे बयनदार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये. उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर आणि औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर. इस भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा. तिरंग्याला सॅल्यूट करावा लागेल, भगव्याला नमन करावं लागेल. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना मानावं लागेल. तर महाराष्ट्रात राहावं लागेल. हा महाराष्ट्र ऐरागऱ्यांचा नाही आहे. हा महाराष्ट्र उभा केलाय कोणी? वीर सावरकरांनी महाराष्ट्र उभा केलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी महाराष्ट्र उभा केलाय. ऐका सजना हो, विषय जाती धर्माचा नाहीये. जिथं छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र येतं तिथं 18 पगड जाती उभ्या राहतात. काहींनी त्यांच्या स्वार्थासाठी जातीत महापुरुष अडकून घेतले. आम्हाला बोलावं लागल. आणि आज जर नाही ना बोललो गड्या, मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही. माझा आवाज स्पष्ट येतो, एक एक पकवास ठेवायचा. आज जर बोललो नाही तर खऱ्या अर्थानं मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही. ज्यांनी त्यांनी त्याच्या स्वार्थासाठी खऱ्या अर्थानं जाती धर्मात महापुरुष अडकून घेतले. कोणी म्हणतं छत्रपती शिवाजी राजे माझे, कोणी म्हणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे, कोणी म्हणावं खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय आमचे, कोणी म्हणावं खऱ्या अर्थानं सावता महाराज आमचे. कांदा मुळानं भाजी अवखी विठाबाई माझी. अरे कुठं परमार्थ केला? सगळी माणसं एक होती सज्जना हो. राजकारण्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी महापुरुष अडकून घेतले. आपण सजग होणं लय गरजेचं आहे. लोक काठ्या दगडी आणून ठेवतात आणि आपण आपले डोके फोडतोय. अजून मी काही शिवचरित्रकार आहेत जे म्हणतात मुस्लिम समाजाची माणसं नव्हती स्वराज्यात. काय अभ्यास केला मग यांनी शिवचरित्राचा? अरे दाखलेत मुस्लिम समाजाची माणसं होती शिवचरित्रात. छत्रपती शिवाजी राजांच्या समोर सोबत मदारी मेहतर होता. एक एक माणूस होता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला बळकटी देणारा. धनगर समाजाचा महादेव धनगर होता. माळी समाजाचा ज्ञानोबा माळी होता. ही माणसं होती स्वराज्यासोबत. मला असं वाटतं आम्ही जर हिंदुत्वाचा अजेंडा समोर घेऊन चालतोय ना तर हिंदुत्व आम्हाला कळलं पाहिजे. आमची हिंदुत्वाची व्याख्या चुकायला लागली आहे. आम्ही हिंदुत्व म्हणतो आणि नवरात्राच्या कार्यक्रमाला बायकांना नाचवण्याचा कार्यक्रम ठेवतो. हे एक आमचं हिंदुत्व. मग आम्ही जर हिंदुत्व म्हणतो आणि गणेशोत्सवाला एकाच गल्लीत 10 गणपती बसवतो, हे एक आमचं हिंदुत्व. अरे हिंदुत्व म्हणजे खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, सगळी माणसं एकत्र मिळून गोळ्या धान्याने नांदावीत, हा धर्म आहे. आणि मी अखंड महाराष्ट्राला आव्हान करत, तुम्हाला जर जातीय सलोखा पाहायचा असेल तर खरंच घोसापुरीमध्ये या गड्या इथं जातीय सलोखा आहे. इथं माणसं गोळ्या मेळ्याने राहतात. इथं जात धर्माचा विषय नाहीये. उगाच आता सरपंच तुम्ही फारुक भाई म्हणून मी बोलत नाही. मी रोजच कीर्तनात असं बोलतो. मी धर्मावर अतिशय परखड बोलणारा माणूस आहे. अफजल खान मारला म्हणजे मुस्लिम समाजाचा विषय नाही. इथं ती प्रवृत्ती होती आया भगिनींवर वाईट नजर टाकणारी, त्याचा कोथळा शिवरायांनी काढला होता. तिथेही जात धर्माचा विषय उभा राहिला. सज्जना दिसते का माझ्या चेहऱ्यावर बघून जात? माझ्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आणि मुक्ताबाई आहे. लक्ष देऊन ऐका, आम्ही जात धर्मपंथ यांच्या पुढे जाऊन काम करतो. अरे काही नाही, महाराजांनी असा महाराष्ट्र उभा केला ना, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाण आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते. काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आणि आनंदाने नांदत होता बांधित होता मस्जिद येथे आणि येथे मंदिर. आणि अशा नराच्या पुतळ्या पायी झुकते माझी मान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हा महाराष्ट्र खरा आहे. असा महाराष्ट्र उभा करण्याचं स्वप्न आईसाहेब जिजाऊंनी पाहिलं. आणि बयनदार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरंडा. महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जाग आली होती. मासाहेब जिजाऊंना दिवस गेले भूमपरंड्यामध्ये. बयनदार उघडलं. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. महाराज साहेब सांगतात, महाराणी साहेब शहाजी राजे सांगतात, महाराणी साहेब पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. असा पुत्र जन्माला घाला. आदिलशाही, निजामशाही, कुतुब, डच, फ्रेंच, मुघल यांच्या मानगुट्यावर बसल आणि पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकवल असा पुत्र जन्माला घाला. आणि मग तो दिवस महत्वाचा होता. मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले. डोहाळे लागले कशाचे ऐका. आजूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय. गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी शिवनेरीवर आहे. आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आलं. महाराज साहेब सांगतात, महाराणी साहेब आपण शिवनेरीवर सुरक्षित आहात. इथं दुश्मन येणं पण सोपं नाही. आई महाराणी साहेब इथं थांबावं. आणि मग डोहाळे लागले. आजूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येत होता.
मासाहेब सांगतात, ए लक्ष्मी, अरे या केविलवाणी चेहऱ्याने माझ्याकडे का पाहते? लक्ष्मी म्हणते, आई साहेब काय आंबट खाऊशी वाटतं का? महिला मंडळ डोहाळे, गर्भाधान संस्कार होतात हिंदू संस्कृतीत आणि ते होतात 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. मासाहेब जिजाऊंवर गर्भाधान संस्कार सुरू झाले. रामायण श्रवण सुरू केला, भागवत श्रवण सुरू केला. भागवत श्रवण करत असताना कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा, रामायण श्रवण करत असताना रामासारखा पुत्र जन्माला यावा. कारण रावण खऱ्या अर्थानं उन्माद करत होता. आता कंस खऱ्या अर्थानं उन्माद करत होता आणि या रावणाला आणि कंसाला मारण्यासाठी राम हवा होता. आता कृष्ण हवा होता आणि आई साहेबांना वाटतं हा राम आता पोटात वाढत होता. कारण की प्रभु रामचंद्र, ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है और ये भूमि सांता की नहीं, ये भूमि संतों की है. याद रखो, ये भूमि संतों की है. मासाहेब जिजाऊंचं तेज विलक्षण दिसत होतं. अरे कोणीतरी येणार याची चाहूल मात्र महाराष्ट्र देत होता. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा झोपल्यासारखा वाटत होता. पण हा सह्याद्री उभा करण्याची जबाबदारी आईसाहेब जिजाऊंना घ्यायची होती. लक्ष्मी म्हणती, महासाहेब सांगा ना, डोहाळे कशाचे लागले? आंबट. महिला मंडळ डोहाळे आंबट खायचे का तिखट खायचे का माती खायचे डोहाळे लागतात? अहो माती खायचे डोहाळे लागल्यावर दगडू पोरग जन्माला येतं. माती खायचे डोहाळे नाही लागले. माती खायचे डोहाळे नाही लागले. सांगा मासाहेब काय खाऊशी वाटतं? हे लक्ष्मी, आया बहिणीची इज्जत तुटली गेली आहे, मग सांगा ना आई साहेब काय खाऊशी वाटतं? लक्ष्मी म्हणते, मला काही. लक्ष्मी सांगा आई साहेब. आई साहेब सांगतात, हे लक्ष्मी, मला लागले डोहाळे. कोण म्हणलं लागलं नाही? मला लागले डोहाळे. मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय, मला सिंहावर बैसावंसं वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हे स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय. स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले. आणि दिवस जवळ आला, दिवस जवळ आला. फाल्गुन वैद्य तृतीया, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीकडे महाराष्ट्र पाहत होता. फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला, शिवनेरीतून आवाज आला. सनई चौघडे वाजत आले. खऱ्या अर्थानं पाना फुलांना भर आला आणि महाराष्ट्र उज्ज्वल भविष्य खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जबरदस्त दिसत होता. आणि मग कुणीतरी आवाज दिला, शिवनेरीवर जन्माला आला. अरे कोण जन्माला आला? काळांचा काळ, खऱ्या अर्थानं मुघलांचा कर्दन काळ, आदिल, निजाम, कुतुब, डच, फ्रेंच यांना सगळ्यांना लोळवणारा आणि अंतकरणातून समाजाची सेवा करणारा, रयतेसाठी जीवाशी खेळणारा, खऱ्या अर्थानं तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि महाराष्ट्राला आनंद झाला.